आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक नवीन गुगल ॲडसेन्स अकाउंट कसं बनवायचं। तुम्ही सोशल मीडियावरती काम करत असाल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा तुमचं यूट्यूब असेल, तर त्यासाठी एक गुगल ॲडसेन्स अकाउंट गरजेचं आहे। कारण आपण सोशल मीडिया थ्रू पैसा कमवतो, तो पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये न येता पहिले तो गुगल ॲडसेन्सला येतो आणि गुगल ॲडसेन्समधून तो तुमच्या बँकमध्ये काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो। तर त्यासाठी तुम्हाला गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवणं फार गरजेचं आहे। तर आता गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवताना तुम्ही एका नावाने आणि एका ॲड्रेसने फक्त एक गुगल ॲडसेन्स अकाउंट काय करू शकता, बनवू शकता। त्यामुळे जेव्हा तुम्ही गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवणार तर तो ज्या ईमेल ॲड्रेसने बनवलेला आहे तर त्या ईमेल ॲड्रेसचा ID आणि तो पासवर्ड काय करायचा आहे, तुम्हाला एका डायरीमध्ये लिहून ठेवायचा आहे। त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट ओपन करण्याची गरज पडेल तर तुम्ही जर कधी तो पासवर्ड किंवा तो ID विसरला तर तुमच्या डायरीची काय होईल, हेल्प होईल। त्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ॲडसेन्स बनवण्याची A to Z प्रोसेस, गुगल ॲडसेन्स अकाउंट नक्की बनवायचं कधी, गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवल्यानंतर तुमचा गुगल ॲडसेन्स पिन नक्की येतो कधी, गुगल ॲडसेन्स पिन आल्यानंतर तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं करायचं, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या ॲडसेन्सला तुमची बँक अटॅच कशी करायची आणि नक्की तुमचं पेमेंट हे किती दिवसांनी येतं किंवा तुमचं पेमेंट हे ॲडसेन्सला येतं की बँकमध्ये येतं, अशी A to Z माहिती काय करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुमच्या गुगल ॲडसेन्समध्ये तुमच्या ज्या पण क्वेरीज असतील त्या सर्व क्वेरीज काय होणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी काय केलं आहे, माझ्या मोबाईलमध्ये गुगल ओपन केलेला आहे। आता गुगल ओपन केल्यानंतर मी गुगलमध्ये टाईप करणार आहे गुगल ॲडसेन्स अकाउंट। तर बघा, जेव्हा मी गुगल ॲडसेन्स काय केलेलं आहे, टाईप केलेलं आहे, तर तुम्हाला सेकंडला दिसत आहे google.adsense.google.com साइन इन। ठीक आहे, तर तिथे काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जे पण मेल ID आहे किंवा जे पण मेल ॲड्रेस आहे ते काय होणार आहे, शो होणार आहे। पण आपल्याला एक नवीन गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवायचं आहे। मग तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे साइन अप फॉर अ न्यू ॲडसेन्स अकाउंट, तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण मेल ॲड्रेस आहे ते मेल ॲड्रेस काय होणार आहे, शो होणार आहे। पण सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं जे यूट्यूब आहे किंवा तुमचं सोशल मीडिया आहे, ज्या मेल ID ने आहे प्रेफर काय करा, त्या मेल ID ला प्रेफर करा। आता इथे सपोज मी एक मेल ID सिलेक्ट करते की ज्या मेल ID ने काय केलेलं आहे, यूट्यूब ओपन केलेलं आहे। तर आता इथे एक मी माझा फ्रेंड आहे, त्या फ्रेंडचं काय करत आहे, गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवत आहे। ठीक आहे, तर आता इथं काही दिसत आहे तुम्हाला लेट्स गेट यू स्टार्टेड युअर साईट। आता वेबसाईट का, आपण वेबसाईट बनवत नाही, आपलं यूट्यूब चॅनल आहे। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आय डोंट हॅव अ साईट एट, आपण साईटसाठी बनवत नाही आहे। आता तुमचा सेकंड ऑप्शन आहे गेट मोर आउट ऑफ ॲडसेन्स, तर तुम्हाला जो पहिला ऑप्शन आहे यस सेंड मी कस्टमाइज हेल्प ऑफ परफॉर्मन्स सजेशन्स, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। कारण तुम्हाला जे पण हेल्प पाहिजे असेल किंवा काही सजेशन असेल तुमच्या परफॉर्मन्सबद्दल तर ते तुम्हाला गुगल ॲडसेन्सकडून काय केले जातील, तुमच्या मेल ID ला पाठवले जातील। त्यानंतर युअर पेमेंट कंट्री, आता तुम्हाला कंट्रीमध्ये काय करायचं आहे, इंडिया सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला ज्या आवर टर्म्स अँड कंडिशन आहे तिथे लास्टला तुम्हाला एक ब्लॉक येत आहे, आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट, तिथं काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर स्टार्ट युझिंग ॲडसेन्सवरती क्लिक करायचं आहे। ह्या पद्धतीने काय झालेलं आहे, तुमचं ॲडसेन्स अकाउंट तयार झालेलं आहे। आता तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसत आहे, फर्स्ट पेमेंट दिसत आहे, सेकंड ॲड दिसत आहे, थर्ड दिसत आहे साईट। पण आपल्याला लास्टच्या 2 ऑप्शनची गरज नाही आहे, ॲड्स किंवा साईट। आपण काय करत आहे, यूट्यूबवरती काम करत आहोत, आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे पेमेंट, तर तिथं आपल्याला काय करायची, आपली इन्फॉर्मेशन भरायची आहे। आता इथं दिलेलं आहे लेटर्स अबाउट यू, एंटर इन्फॉर्मेशन, आपल्याला एंटर इन्फॉर्मेशनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। बघा, इथं माझं काय झालेलं आहे, पर्सनल इन्फॉर्मेशनचं पेज काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे। इथं तुम्हाला काय विचारलं जातं आहे, पहिलं तुमचं जे मेल ID ज्या नावाने असेल ते काय येणार आहे, तुमचं नाव येणार आहे। त्यानंतर कस्टमर इन्फॉर्मेशन, तुमचं अकाउंट इंडिव्हिज्युअल आहे का ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे जर तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करत असाल यूट्यूबवरती तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली सिलेक्ट करायचं आहे, आणि जर तुम्ही 2 किंवा 3 किंवा 4 मेंबर मिळून काम करत असाल तर तुम्हाला ऑर्गनायझेशन सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला नेम अँड ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे, पेनचा ॲरो आहे, त्या पेनच्या ॲरोने काय करायचं आहे, तुम्हाला त्या पेनच्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तुमचं नाव विचारलं जाते, मग तुम्हाला तिथे तुमचं नेम टाकायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 विचारलं जाते। ठीक आहे, तर तुम्हाला ॲड्रेस लाईनवरती तुमचा अर्धा ॲड्रेस टाकायचा आहे, ॲड्रेस लाईन 2 वरती तुम्हाला तुमचा अर्धा ॲड्रेस काय करायचा आहे, पुट करायचा आहे। त्यानंतर सिटीमध्ये तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत आहे ती सिटी काय करायची, इथं पुट करायची आहे। जर तुम्ही नाशिक, जो पिनकोड आहे तो पिनकोड काय करायचा, इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्टेट दिसत असेल तर स्टेट, तुम्ही महाराष्ट्रात राहत असेल तर महाराष्ट्र टाका। ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन काय करायची आहे, फिल करायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे।
तर ह्या पद्धतीने काय होणार आहे, तुमचं स्वतःचं Google ॲडसन्स अकाउंट काय होणार आहे, बनून तुमच्यासमोर तयार झालेलं आहे. आता तुम्हाला 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती गेल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसत आहे. त्या पेमेंटच्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता पेमेंट्स इन्फॉर्मेशन, ठीक आहे. तर आता पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये इथं तुमच्या ॲडसन्सला किती पेमेंट तयार झालेलं आहे ती पेमेंटची माहिती काय होणार आहे, इथं शो होणार आहे. आता ऑलरेडी हा नवीन चॅनल आहे, इथं डॉलर तयार झालेले नाही आहे, तर तुम्हाला $0 तयार झालेले दिसत आहे इथं, ठीक आहे. त्यानंतर परत तुम्हाला सिम्पली 3 लाईन्सवरती जायचं आहे. आता व्हेरिफिकेशन चेक बघा. आता इथे काय होतं आहे, तुमची व्हेरीफाय युअर आयडेंटिटी, म्हणजे तुमचं इथं आयडेंटिटी तुम्हाला चेक करायला लावली जाते. म्हणजे इथं तुम्हाला तुमचं आयडेंटिटीसाठी पॅन कार्ड विचारायचं जाईल किंवा आधार कार्ड विचारायचं. तुम्हाला व्हेरीफाय द आयडेंटिटी कधी करायचं आहे, की ज्या वेळेस तुमच्या ॲडसन्स अकाउंटला $10 काय होतील, तयार होतील. मग $10 तयार झाल्यानंतर तुम्हाला एक Google ॲडसन्स पिन येईल. मग तो तुमच्या ॲड्रेसवरती पण पाठवला जाईल. आता तो तुमच्या मेल आयडीला पण काय केला जातो, पाठवला जातो. तर तो पिन काय करायचं, तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे करायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची बँक अकाउंट काय करायचे हे इथं अटॅच करायचे आहे. मग ती बँक अकाउंट अटॅच कशी करायची किंवा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं करायचं, तर मी ते काय करेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्ही बघा, ज्यावेळेस तुमचे $10 तयार होते त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, $10 कंप्लीट झाल्यानंतर तुमची बँक अकाउंट काय करणार आहे, इथं अटॅच करणार आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या ॲडसन्स अकाउंटला तुमचे $100 कंप्लीट होतील त्यावेळेस काय होणार आहे, यूट्यूबला तुमचं पहिलं पेमेंट हे येणार आहे. पण तुम्हाला हे Google ॲडसन्स अकाउंट कधी बनवायचं आहे लक्षात ठेवा. तुम्ही Google ॲडसन्स अकाउंट हे आधी पण बनवू शकता, पण तुम्ही तर मोस्टली प्रेफर करेल का ज्यावेळेस तुमच्या चॅनल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम ज्यावेळेस कंप्लीट झालेला आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं Google ॲडसन्स अकाउंट बनवायचं आहे. कारण तुम्ही आधी बनवलं तर काय होतं, त्या ॲडसन्समध्ये $, तयार होत नाही, त्यामुळे ते अकाउंट काय होतं, डिॲक्टिवेट होऊन जातं. मग परत तुम्हाला नवीन ॲप्लाय करावं लागतं किंवा तुम्हाला नवीन परत अपडेट करावं लागतं. तर अपडेट करण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही काय करता, मॉनिटायझेशनला अप्लाय करता. मॉनिटायझेशनला अप्लाय करायच्या आधी तुम्हाला एक ऑप्शन येतो, Google ॲडसन्सला काय करा, अकाउंट क्रिएट करा. तर तिथे सिम्पली त्या स्टेपवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं Google ॲडसन्स अकाउंट बनवायचं आहे, ठीक आहे. तर बाकीच्या साईटसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी ज्या पद्धतीने सांगितलं किंवा ज्या प्रोसेसने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं Google ॲडसन्स अकाउंट बनवू शकता. आता तुम्हाला काय होतं, Google ॲडसन्स अकाउंट बनवायचं कधी, हा मोठा प्रश्न असतो. तर Google ॲडसन्स अकाउंट ज्यावेळेस तुमचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया कंप्लीट होईल, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम काय होईल, कंप्लीट होतील. YT स्टुडिओ आहे, त्या YT स्टुडिओच्या अर्न ऑप्शनवरती गेल्यानंतर ज्यावेळेस तुमचा क्रायटेरिया पूर्ण होतो तर अर्न ऑप्शनवरती तुम्हाला मॉनिटायझेशनला अप्लाय करायचा ऑप्शन येतो. मग मॉनिटायझेशनला ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करतात, अप्लाय करायच्या आधी तुम्हाला काय येतं, Google ॲडसन्स अकाउंट बनवायला लागतं. तर तिथून पण तुम्ही Google ॲडसन्स अकाउंट बनवू शकता किंवा तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे तिथून पण तुम्ही बनवू शकता. आता तुम्ही जेव्हा YT स्टुडिओच्या अर्न ऑप्शनमध्ये जाऊन Google ॲडसन्स अकाउंट बनवणार आहात तर तिथे पण बनवण्याची प्रोसेस सेम ॲज इट इज आहे, जशी मी तुम्हाला गुगलवरून किंवा क्रोमवरून सांगितलेली आहे. सेम प्रोसेस तुम्हाला तिथे पण फॉलो करायची आहे, ठीक आहे. Google ॲडसन्स अकाउंट बनवायचं आहे, तुमचं मॉनिटायझेशनला अप्लाय करायचं आहे. मग ज्यावेळेस तुमचं मॉनिटायझेशन हे कंप्लीट होईल त्यानंतर तुमचे $10 कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुमचा Google ॲडसन्स पिन येईल तेव्हा. मग Google ॲडसन्स पिन आल्यानंतर तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला बँक अटॅच करायची आहे. मग बँक अटॅच केल्यानंतर ज्यावेळेस तुमचे $100 कंप्लीट होतील ते $100 तुमच्या Google ॲडसन्समध्ये त्याचं पेमेंट येईल. मग Google ॲडसन्स थ्रू ते काय केलं जाईल, तुमच्या बँकेला ट्रान्सफर केलं जाईल. अशी A to Z प्रोसेस होती तुमच्या Google ॲडसन्सबद्दल. तर तुम्हाला अजून पण काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन किंवा बँक कशी तुमच्या Google ॲडसन्सला अटॅच करायची याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ मी काय करेल तुमच्यासाठी घेऊन येईल. तर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील Google ॲडसन्सबद्दल किंवा यूट्यूब संबंधित तर मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला, कारण त्यावरती मी रेग्युलर व्हिडिओ घेऊन येत असतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच महत्त्वाचा वाटला असेल तर कमेंटमध्ये मला तशी कमेंट टाईप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.